आज आपण भारताच्या अर्थव्यवस्थेमधील 12 पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. तर त्या योजना पहा. 1 ते 12 अशा योजना आहेत, त्यांचा कार्यकाळ आहे आणि त्या योजनेमध्ये प्राथमिकता कोणत्या क्षेत्रावर दिलेली आहे ते पाहिजे आहे. त्या योजनेचं प्रतिमान काय आहे, त्या योजनेचे अध्यक्ष कोण असतात आणि GDP विकास वृद्धी दर काय होता त्यावेळेला आणि त्या योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प तयार केले ते आपल्याला आज पाहायचं आहे. तर कोणत्याही देशाला आपला आर्थिक विकास साधायचा असेल किंवा राष्ट्राच्या विकासासाठी योजनेचं फाईव्ह इयर प्लॅनिंग करणं महत्त्वाचं असतं. जसं ह्या योजनांचं आपण स्ट्रक्चर USR फ्रान्स ही ह्या योजनेचे एक मत हे आहे. ह्या योजनेचा अध्यक्ष ह्या योजनेचे अध्यक्ष असतात. पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष ज्या देशाचे पंतप्रधान आहेत ते अध्यक्ष असतात. ज्या देशाचे पंतप्रधान आहेत ते ह्या योजनेचे अध्यक्ष असतात. आणि आता हे 5 इयर्स प्लॅन आहे आपला. 5 इयर्स प्लॅन आहे. 5 इयर्स प्लॅन आहे. ह्यावरती एक आर्थिक विकास परिषद म्हणून असते, राष्ट्रीय विकास परिषद. योजना तयार करण्याचं काम आर्थिक नियोजनाचं असते, पण ह्यावरती देखरेख करायची किंवा ह्या योजना त्या 5 वर्षाच्या कालामध्ये अंमलात आणायचं काम राष्ट्रीय विकास परिषदेचं असते. तर आपण आता पहिल्यापासून ह्या 12 योजना पाहूया. तर पहिली योजना पहा. भारताच्या 5 पंचवार्षिक योजना आहेत. तर पहिली योजना बघा, कार्यकाळ योजनेचा बघा 1951 ते 1956 पहिल्या योजनेचा कार्यकाळ आहे आणि त्या योजनेमध्ये कृषी या क्षेत्राला प्राथमिकता दिलेली आहे. 1951 ते 1956 मध्ये पहिली योजना आहे. प्राथमिकता कृषी या क्षेत्रावर भर दिलेला आहे आणि त्या योजनेचं प्रतिमान हेराल्ड आणि डोमर म्हणून आहेत. हेराल्ड आणि डोमर हे दोन्ही पण फ्रान्स या देशामधले हे दोन्ही पण हेराल्ड आणि डोमर एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. हे कोण? हेराल्ड आणि डोमर. ह्या आधी काही वर्षापूर्वी हेराल्ड आणि डोमर यांचं हे मॉडेल रशियामध्ये सक्सेस झालं. त्यांच्या त्या मॉडेलप्रमाणे ही आपली पहिली पंचवार्षिक योजना हेराल्ड आणि डोमर या प्रतिमानावर राबवलेली आहे. तर या योजनेचे अध्यक्ष जे देशाचे पंतप्रधान असतात ते असतात. आपले भारताचे पहिले पंतप्रधान 1951 ते 1956 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर या पहिल्या पंचवार्षिक योजनेत पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. तर GDP दर असतोय 5 वर्षाच्या योजनेत आपल्याला अपेक्षित दर असतोय ते 2% होता. अपेक्षित 2% होता. कारण पहिली पंचवार्षिक योजना होती. भारत नुकताच स्वातंत्र्य झाला होता. भारत वेस्टर्न पाकिस्तान पूर्व 2 देश त्यावेळी नवीन निर्माण झाले होते. पाकिस्तान आणि बांगलादेश. त्यामुळं पहिली पंचवार्षिक योजनाचा GDP, आता आपण GDP बघूया. यामध्ये GDP काय असतं देशाचं. GDP जर देशाचं आपण GDP पाहिलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, एका वर्षामध्ये देशांतर्गत वस्तू आणि सेवांचे जे मूल्य असतं किंवा वस्तू आणि सेवाचे उत्पादन असते त्याला GDP म्हणतात. तर GDP कसं बघतात, आता इथं काय दिलं, टक्केवारी दिलं. या 5 वर्षात आपल्याला अपेक्षित 2% GDP दर अपेक्षित होता. 2% म्हणजे 100 आणि हा 2% प्राप्त जर झाला तर 102% GDP 2% वाढली. तर आपल्याला ह्या ठिकाणी किती पाहिजे होतं? 2%. 2% अपेक्षित दर होता GDPचा, पण इथं आपल्याला साध्य काय झाला आहे? 3.6%. तर आपल्याला इथं 103.6% GDP प्राप्त झालेला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत. पुढं काय आहे, ह्या योजनेदरम्यान काही प्रकल्प हाती घेतले होते भारत सरकारने राष्ट्राचा विकास व्हावा. त्याप्रमाणे दामोदर खोरे प्रकल्प. कारण ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतापुढे एक प्रॉब्लेम होता किंवा एक समस्या होती की जे ह्याच्यामधून जे निर्वाचित नागरिक बाहेरच्या देशातून जे आले त्यांचं अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि त्यावर त्यांनी शेती क्षेत्रासाठी कृषी क्षेत्रासाठी ते भर दिलेला या योजनेसाठी. आणि कृषी क्षेत्राचा आर्थिक विकास व्हावा यासाठी दामोदर खोरे प्रकल्प म्हणून आहे. दामोदर खोरे प्रकल्प, दामोदर धरण बहुउद्देशीय प्रकल्प आहे दामोदर खोरे प्रकल्प म्हणून. हा दामोदर खोरे प्रकल्प दामोदर नदी उभारला. पुन्हा हिराकोड प्रकल्प ओडिसामध्ये महानदी उभारला. तसंच भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर उभारला आणि कोशी प्रकल्प कोशी नदी उभारला. तर पहिल्या योजनेमध्ये विकास कार्यक्रम काय प्राप्त झाले, तर खादी ग्रामोद्योग काढला 1951ला. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1951ला. सामुदायिक विकास कार्यक्रम पहिल्या योजनेत आपला सामुदायिक विकास कार्यक्रम प्राप्त झालेला आहे 1951ला. आणि खादी ग्रामोद्योग पण 1951ला. सामुदायिक विकास कार्यक्रम 1952ला. आणि सामुदायिक विकास कार्यक्रमाची स्थापना 1952ला झालेली आहे. आणि फॅमिली कुटुंब नियोजन प्रोग्राम 1952ला झालेला आहे. हा आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 कार्यक्रम पार पाडलेले आहेत. तर दुसरी आपण पंचवार्षिक योजना पाहूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ बघा 1956 ते 1961 5 वर्षाची योजना होती. प्राथमिकता कशाला दिली आहे? उद्योगधंद्यावर भर दिलेला आहे. आणि प्रतिमान काय होतं तर महालबोनीस म्हणून शास्त्रज्ञ आहेत ते प्रतिमान आहेत. अध्यक्ष त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू होते देशाचे पंतप्रधान. अपेक्षित दर त्यावेळी 4.5% होता. GDP वृद्धी दर 4.5% अपेक्षित होता आणि आपल्याला साध्य झाला GDP 4%.
आणि ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजना कोणकोणत्या कार्यक्रमा किंवा कोणकोणत्या उद्योगावर भर दिला आहे बघा. भिलाई लोह पोलाद उद्योग आहे. छत्तीसगडमध्ये लोह पोलाद उभारला रशियाच्या मदतीने. रोरकेला पोलाद उद्योग उभारला जर्मनीच्या मदतीने ओरिसामध्ये. आणि दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प उभारला ब्रिटनच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये. आणि नानगल प्रकल्प उभारला पंजाबमध्ये. तर पुढली आपली तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 यामध्ये प्राथमिकता आपण कृषी आणि उद्योगधंद्यावर दिलेले आहे. ह्याचं प्रतिमान महाल बोनीस म्हणून जाईल. महान शास्त्रज्ञ होते महाल बोनीस, यांच्या मॉडेलनुसार कृषी आणि उद्योगधंद्यावर भर दिलेला आहे. ह्या आपण योजनेचे अध्यक्ष नेहरू होते 1964 पर्यंत. नंतर लालबहादूर शास्त्री होते. अपेक्षित GDP वृद्धी दर 5.6% होता आणि आपल्याला 7 वृद्धी दर 2.7% झालेला आहे कोणत्या तिसऱ्या योजनेनुसार. तर आता आपण तिसऱ्या योजनेनंतर आपल्याला 3 वर्ष योजनांना सुट्टी मिळालेला आहे. 1966 ते 1969 योजनांना यावर्षी आपल्याला सुट्टी मिळालेला आहे. सुट्टीचा काळ म्हटलं जातं आहे. 3 वर्ष काही योजना झाल्या नाहीत. पुन्हा चौथी आपली योजना घेतली पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. तिसरी जर पंचवार्षिक बघितला तर 1962ला भारत चीन युद्ध, 1965ला भारत पाकिस्तान युद्ध आणि 1966ला दुष्काळ होता. त्यामुळे थोडीफार योजना अपयशी झालेली आहे तिसरी योजना. तर तिसऱ्या योजनेनंतर आपल्याला 3 वर्ष योजनांना सुट्टी मिळालेली आहे. आणि आपण आता चौथी योजना पाहूया 1969 ते 1974 ही चौथी योजना आहे. प्राथमिकता आत्मनिर्भरता आणि स्वावलंबनला या योजनेमध्ये आपण महत्त्व दिलेलं आहे. आणि या योजनेचं प्रतिमान धनंजय गाडगे म्हणून आहेत. देशाचे पंतप्रधान त्यावेळी इंदिरा गांधी होती. आणि GDP वृद्धी दर आपण काय अपेक्षित होता 5.7% आणि साध्य आपण 3.2% केला आहे. त्यावेळी चौथ्या पंचवार्षिक योजनेला इंदिरा गांधीनं गरीब हटाओ हा नारा दिला होता. आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेत काय कामं हाती घेण्यात आलेले आहेत बघा. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळी 1969ला. MRTP कायदा आला 1969ला आणि फेरा कायदा आला 1969ला. त्यावेळी आपण चौथ्या पंचवार्षिक योजनेत बोकारो प्रकल्प रशियाच्या सहाय्याने उभारला. पुढली योजना बघूया आपण 5वी पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवायचं आहे 5वी पंचवार्षिक योजना फक्त 4 वर्षांची होती 1974 ते 1978. आणि ह्या योजनेचं प्रतिमान काय होतं अपेक्षित होता 4.4 आणि आपल्याला GDPचा वृद्धी दर अपेक्षित झालेला आहे 4.8. आणि ह्यावेळीच इंदिरा गांधीने राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. जी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली होती 1975ला. आणि ह्या योजनेतच 20 कलमी कार्यक्रम घेतला होता 1975ला. तर पुढली आपण योजना बघूया. 5वी झाल्यानंतर 2 वर्षाचा या ठिकाणी सुट्टीचा काळ घेतलेला आहे. 1978 ते 1983 सरकती योजना आणलेली आहे. सरकती योजनेमध्ये लघु आणि कुटीर उद्योग भर दिलेला आहे. ह्या सरकती योजनेचं प्रतिमान होतं गांधी मॉडेल. अध्यक्ष होते मोरारजी देसाई. 1000, 5000 आणि 10,000च्या नोटा चलनातून या योजनेत बंद केलेल्या आहेत. तर पुढली आपण योजना पाहूया 6वी योजना 1980 ते 1985 रोजगार निर्मिती उभं आहे. ह्या योजनेचं प्रतिमान रुद्र म्हणून होते. अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या आणि पुन्हा राजीव गांधी अध्यक्ष होती. ह्या योजनेचा अपेक्षित वृद्धी दर 5.2% होता. तर सध्या आपल्याला GDP अपेक्षित 5.7% झालेला आहे. ह्या योजनेत आपल्याला 6व्या योजनेत आपल्याला विकास कामं कोणकोणती प्राप्त झालेली आहेत बघा. राष्ट्रीय रोजगार कार्यक्रम त्यावेळी घेतला. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम त्यावेळी घेतलेला आहे आपण 6व्या योजनेदरम्यान. आता 7वी योजना बघूया 1980 ते 85 योजना बघा. रोजगार निर्मिती. ह्या रोजगार निर्मिती प्राथमिकता रोजगार निर्मिती होती. प्रतिमान होते रुद्र. अध्यक्ष होती इंदिरा गांधी राजीव गांधी. 5.2% GDP वृद्धी दर साध्य केला. अपेक्षित GDP वृद्धी दर 5.2% होता आणि अपेक्षित वृद्धी दर साध्य करायचा 5.7% होता. 5.7% वृद्धी दर प्राप्त झाला. आणि ह्या विकास काय प्राप्त झाला. राष्ट्रीय रोजगार कार्यक्रम आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम प्राप्त झालेला आहे. तर 7वी योजना आपण पाहिजे या ठिकाणी. 7वी योजना 1985 ते 1990 प्राथमिकता कशा दिलेल्या बघा. अन्न, रोजगार आणि उत्पादन. ह्या योजनेचे प्रतिमान काय ब्रह्मानंद आहेत. अध्यक्ष राजीव गांधी होते. अपेक्षित GDPचा वृद्धी दर 5% होता आणि आपल्याला साध्य वृद्धी दर 5.6% झाला आहे. इंदिरा गांधी आवास योजना 1985 ते 86 7व्या योजनेप्रमाणेच स्थापन झालेली आहे. तर 7व्या योजनेनंतर 2 वर्षानंतर सुट्टीचा कार्यकाळ होता. 8वी योजना बघा 1992 ते 1997 प्राथमिकता आपल्याला कृषी आणि मानव विकासावर प्राथमिकता दिलेली आहे. तर प्रतिमान काय होतं बघा. 8व्या योजनेचं नरसिंहराव पण होते. प्रतिमान काही वेळानंतर मनमोहन सिंग पण होते. अध्यक्ष कोण होते बघा. चंद्रशेखर राव होते आणि PV नरसिंहराव पण होते. GDPचा वृद्धी दर अपेक्षित काय होता 5.6% होता आणि आपल्याला साध्य झाला 6.8%. 73 व 74 घटनादुरुस्ती पंचायत राज व्यवस्थापनाला संविधानिक दर्जा दिलेला आहे याच योजनेनुसार. 8व्या योजनेनुसार आपल्याला 73 आणि 1992ची 73 आणि 74 घटनादुरुस्ती पंचायत राजला संविधानिक दर्जा दिलेला आहे. पुढलं बघूया 9वी बघा योजना 1997 ते 2002 कृषी आणि ग्रामीण विकासावर भर दिलेला आहे. अध्यक्ष कोण होते बघा. HP देवगौडा आणि वाजपेयी होते. GDPचा वृद्धी दर 60% होता. अपेक्षित करायचा होता 60% पण साध्य झाला 5.35%. कार्यक्रम या योजनेत कोणकोणते झाले बघा. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम 1998 झाला आहे आणि यावेळी अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. 10वी योजना बघा 2002 ते 2007 सामाजिक सेवा यावर भर दिलेला आहे आणि यावेळी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी होते. 8% आपल्याला अपेक्षित दर होता. ह्या योजनेदरम्यान राष्ट्रीय विकास परिषदेचे मंजूर मिळाले 2002ला. तसं साक्षरतेचे प्रमाण 75% न्यायचं होतं या योजनेत. 11वी योजना बघा 2007 ते 2012 प्राथमिकता सामाजिक सेवा या घटकावर दिलेली आहे आणि आपल्याला अपेक्षित GDP वृद्धी दर 9% पाहिजे होता आणि अपेक्षित साध्य दर GDP 7.9% झालेला आहे. ह्या योजनेदरम्यान काय काम झालं बघा. स्वाधार योजना झाल्या, जननी सुरक्षा योजना झाल्या, उज्ज्वला योजना ह्या योजनेदरम्यान झालेले आहे. तर आता शेवटची आपण बघूया 12वी योजना 2012 ते 2017 प्राथमिकता दिल्या पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण
आणि ह्यावेळी 12व्या योजनेवेळी 2014ला आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी झालेले आहेत आणि मोदींनीच नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015. तर ह्या आपल्या 12 पंचवार्षिक योजना होत्या अर्थशास्त्राच्या. या योजनेदरम्यान कोणकोणते प्रकल्प झालेले आहेत, कोणकोणत्या ह्या योजना आलेल्या आहेत आणि या निमित्तानं मी इथं सांगतो.